या ठिकाणी आज शेळीपालन या बॅचचा समारोप कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी आपल्या कारागृहाचे अधीक्षक आदरणीय भोईटे सर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर आदरणीय भोसले सर, आपलं मूल्यमापन चाचणी घेण्यासाठी श्रीगोंद्याहून आदरणीय डॉक्टर गुंड सर, औरंगाबादहून EDPचे परीक्षक आदरणीय देशपांडे सर, RCT संचालक आदरणीय निनावे सर, सुभेदार साळवे सर, आदरणीय TL पवार सर आणि सर्व या ठिकाणचे सर्व कर्मचारी, आपण सर्व प्रशिक्षणार्थी, जिल्हा कारागृह अधीक्षक आदरणीय भोईटे सरांनी या ठिकाणी शेळीपालन या प्रशिक्षण बॅचचं या ठिकाणी आयोजन केलं आणि 29 तारखेपासून आज 7/2/2022 या तारखेपर्यंत आपण शेळीपालन याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि पुढं आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगली संधी या ठिकाणी या प्रशिक्षण वर्गातून या ठिकाणी मिळत आहे. तर आज या ठिकाणी आपण प्रमाणपत्र, ज्यांनी परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप होईल. या कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे रिजनल मॅनेजर, क्षेत्रीय व्यवस्थापक आदरणीय नंदकिशोरजी भोसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कारागृह अधीक्षक सरांना विनंती आहे की आदरणीय नंदकिशोरजी भोसले सर यांचं एक पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. या 10 दिवसामध्ये आदरणीय संचालक निनावे सर यांनी जातीने या ठिकाणी लक्ष घालून या ठिकाणी बॅचमध्ये इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी दाखवली आणि डॉक्टर साळवे सर आणि आदरणीय संचालक सर यांनी उद्योजकता विकास आणि शेळीपालन या दोन्ही विषयाचं प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड हे 2010 पासून बीडमध्ये कार्यरत आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार जे आहेत, ज्यांचं वय 18 ते 45 आहे, यांच्यासाठी विविध कोर्सेसचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. तिथं राहणे, जेवण, नाश्ता, चहा सगळं प्रशिक्षण विनामूल्य दिलं जातं आणि हे प्रशिक्षण त्या ठिकाणी निवासी आयोजित केलं जातं. तर यामध्ये प्रशिक्षण संपल्याच्या नंतर पुढे 2 वर्ष आपल्याकडून पाठपुरावा केला जातो. उद्योग व्यवसायासाठी पुढेही मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं आणि पुढं मार्गदर्शन करून जोपर्यंत तो व्यक्ती त्या ठिकाणी सेटल होत नाही किंवा त्याला उपजीविकेचं साधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या संपर्कामध्ये असतो. तर आदरणीय निनावे सरांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये हे ट्रेनिंग सेंटर सुरू आहे आणि SBI बँकेचं जे काम आहे ते आदरणीय रिजनल मॅनेजर, क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी काम सर स्टेट बँक ऑफ इंडियाचं पाहत आहेत. प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आदरणीय भोसले सरांचं त्या ठिकाणी नियंत्रण आहे, वॉच आहे आणि त्या ठिकाणी जे काही चालतं विविध बॅचेसला सरांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आहे आणि पुढे बऱ्याच जणांच्या अडचणी सोडवण्यासाठी खूप जणांच्या सर नेहमी तत्पर असतात आणि सदैव प्रयत्नशील असतात. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी या 10 दिवसामध्ये आपल्याला जे प्रशिक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे, तर सुरुवातीला काही जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आपलं एक 2-3 जणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर जे आहे आदरणीय भोसले सर यांचं आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन होईल. त्यानंतर आदरणीय कारागृह अधीक्षक सरांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर प्रमाणपत्र वितरण करून एक ग्रुप फोटो घेऊन आपण जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आपलं एक 2-3 जणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर जे आहे आदरणीय भोसले सर यांचं आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन होईल. त्यानंतर आदरणीय कारागृह अधीक्षक सरांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होईल. मी कांबळे सचिन अशोक गेल्या 10 दिवसापासून आपल्या बीड जिल्हा कारागृहामध्ये RCT म्हणजेच रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बीड यांच्या माध्यमातून या ठिकाणी 10 दिवसाचं शेळीपालनासंदर्भात प्रशिक्षण शिबिर अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमाला बीड जिल्हा कारागृह अधीक्षक माननीय भोले साहेब
त्याचबरोबर SBI बँकेचे प्रादेशिक मॅनेजर भोसले साहेब, त्याचबरोबर RCT संचालक निनावे सर आणि आज आपल्याकडे परीक्षा देण्यासाठी जे आलेले आहेत ते गुंडे सर आणि देशपांडे सर, त्याचबरोबर बोचकुरे सर आणि आमच्या कारागृहाचे पवार मेजर, जिंगलवार मेजर आणि कागले मेजर. खरं पाहिलं तर शेळीपालन, आपण शेळीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. फार पूर्वीपासून भारतामध्ये कृषीप्रधान देश आहे, परंतु कृषी करत असताना त्याला जोड व्यवसाय म्हणून शेळी व्यवसाय केला जायचा. परंतु आज असं झालं आहे की शेळी व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय म्हणून पुढे येत आहे आणि हा शेळी व्यवसाय ग्रामीण भागातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत यांना करण्यासाठी RCT मार्फत प्रशिक्षण दिलं जाते आणि या 10 दिवसामध्ये आपण या ठिकाणी जे काही शिकलेलं आहे त्याचा फायदा आपण बाहेर जाऊन एक छोटे उद्योजक म्हणून नावारूपास यायचं आहे. या ठिकाणी आम्हाला सर या शेळीपालनामध्ये शेळी खरेदी करण्यापासून ते शेळीवर जे तिला लागणारा चारा, त्याचबरोबर तिला लागणारं औषध आणि या सर्व बाबींचं साळवे सरांनी या ठिकाणी खूप अनुभव असं मार्गदर्शन हे आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. खरंच आमचं नशीब आहे की या ठिकाणी कारागृहात राहूनसुद्धा अशा छोट्या उद्योगाचं आपल्याला प्रशिक्षण मिळतं आहे. खरं तर मोहिते साहेबांचा आभार मानायला पाहिजे या ठिकाणी की त्यांनी वेळोवेळी आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहेत. आणि त्याचबरोबर मी असं साहेबांना, बँकेच्या साहेबांना असं विनंती करेन की आज आम्ही कारागृहामध्ये जे आहेत आम्ही 10 वर्षे पाठीमागे गेलो सर. खरं पाहिलं तर आम्ही जेव्हा इथून बाहेर निघू तेव्हा आम्ही शून्य आहेत. तेव्हा आम्हाला बँकेची म्हणा किंवा RCTच्या मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद. आणि मंचावर विराजमान असलेले सगळे मान्यवर, RCT आणि SBI आणि कारागृह प्रशासनाच्या मदतीनं हे जर आपल्याला नवीन संधी, सुवर्ण संधी उपलब्ध झाली त्याचा खरोखरच आम्ही फायदा घेणार. शेळी ही बघण्यात दररोजच्या बघण्यातली प्राणी, पण तिचं डीपमध्ये एवढं कधीच माहिती नव्हतं. ते आजार कसा होतो, काय होतो, A to Z. म्हणजे शेळी पालन केले तर नुसती शेळी नाही, त्याच्यासोबत आणखीन दुसरे प्राणी, कुक्कुटपालन, मच्छीपालन, भरापालन, अशा बऱ्याच व्हरायट्या सांगितल्या. लस कोणची द्यायची, काय करायचं, म्हणजे रोग येण्याच्या अगोदर आपण त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे, म्हणजे हे करायचं नाही. आणि जरी काही भांडवल नसलं तरी शून्यातून थेंबे थेंबे तळे साचे, तशा प्रकारे आपण हे करायचं. म्हणजे एकदाच ते तर आपल्याला सहकार्य करणार आहेत, पण तरी आपण एक पाऊल पुढं टाकल्यावर ते 10 पावलं पुढं आपल्याला मदत करू शकते. आपण एक उदाहरण घेऊ प्राण्याचं, ते सगळ्याला आवडते असा कोंबडा पक्षी. त्याचे 2 गुण अवघा. एक, सकाळी लवकर उठणे, व्यवस्थित उठणे आणि झुंजीस तत्पर राहणे. झुंजीसमध्ये आपण भांडणं खेळायला राहायचं नाही. आपल्या जे कार्य आपण निश्चय केलं त्याच्याशी तत्पर राहायचं, कधी कंटिन्यू त्याच्याशी तत्पर राहायचं. आपलं कोणतंही काही गाठू शकतो. असं अनमोल असं मार्गदर्शन आम्हाला ह्या 10 दिवसात साळवे सरांनी सगळ्यांनी मानलं. त्यांचे धन्यवाद. एवढे बोलून मी आपले कारागृहाचे अध्यक्ष माननीय भोटे साहेब आणि इतर मान्यवर आणि माझे मित्रबंधू, असं हे आता कारागृहाच्या आणि RCTच्या माध्यमातून आपल्याला RCTचे पूर्ण महत्त्व कळले. RCT काय काम करते, RCT काय काम करते, तर छोट्या उद्योग व्यवसायामध्ये सुशिक्षित तरुण आहेत, बेकार झालेले आहेत, त्यांच्यासाठी छोटे मोठे उद्योग, त्याच्यामध्ये पशुपक्षी पालन, अजून मोबाईल रिपेरिंग, मोटर रिवायडिंग, असे भरपूर उद्योग ह्या RCT मार्फत आणि SBIच्या मार्फत आपल्याला सहकार्य चालू आहे. आणि महिलांसाठी पापड, अजून इतर लोणचं मसाला, इतर असे भरपूर उद्योग व्यवसाय RCTच्या माध्यमातून त्याचे प्रशिक्षण दिले जातं. आणि नंतर ह्या 10 दिवसात आम्ही असं शिकलो की शेळीची निगा कशी राखायची, शेड कसे बनवायचं शेळीला, शेळीच्या जाती किती आहेत, जगामध्ये जाती किती आहेत, आपल्या एकट्या भारतामध्ये किती जाती आहेत, हे साळवे सरांनी आम्हाला समजून सांगितलं. आणि त्याच्याचबरोबर आम्हाला बँकेचं बी भरपूर माहिती झाली. बँकेच्या योजना झाल्या, त्यातल्या 3-4 योजनेची माहिती झाली. जे माहिती नव्हतं ते माहिती झालं. पुन्हा शेळी कशी आपल्याला वाचवता येईल, जरी माझ्याकडे शेळ्या होत्या
पहिले मी शेळ्या भरपूर सांभाळल्या, पण शेळ्याला म्हणजे मी सांभाळू शकलो नाही, म्हणजे माझ्याकडून मेल्या, मी उपचार करू शकलो नाही त्या शेळ्यावर. पण आता 100% म्हणजे डॉक्टर झालो शेळ्याचा. पण आता शेळीला कोणती लस टोचायची, कोणता आजार झाल्यावर कोणतं औषध द्यायचं हे बी मी देऊ शकते, आणि कोणत्या डॉक्टरची मला गरज नाही आता. हे असं RCT माध्यमातून मी शिकलो. एवढं बोलून माझ्या मी 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांनाही बरंच काही आपल्याही मनामध्ये आहे, पण आजच्या या प्रसंगी आपल्याला ते बोलत नाही. आपण रोज मिली ज्यावेळेस सांगत होता त्यावेळेस एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीने मिलीचं सादरीकरण पण या ठिकाणी आपण केलेलं आहे. तर यामध्ये आपण सर्वांनी यांनी एक नाटिका पण बसवलेली आहे, म्हणजे पथनाट्य सोशल सिक्युरिटी स्कीम. तर त्याचंही म्हणजे 4, 5, 6 व्यक्तींनी आणि सगळ्यांनीच या ठिकाणी म्हणजे त्याला सहकार्य करून ते तसं बसवलेलं आहे. तर जे पार्टिसिपेंट आहेत तर ते समोर या. राम 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 भाऊ, कुठे निघाला रे एवढं बघीनं? बँकेमध्ये चालू मी बँकेमध्ये. आणि एवढं काय काम पडलं तो बँकेमध्ये? ते तरी सांगा आम्हाला. अरे त्या गावामध्ये बँकेच्या शासनाच्या 3 योजना चालू आहेत, बघ त्याच्याबद्दल कार्यक्रम चालू होता. कोणत्या त्या योजना सांग की नुसत्या योजना कशा कळत्या ना आम्हाला? प्रधानमंत्री या ठिकाणी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, आणि तिसरी आहे अटल पेन्शन योजना. या 3 योजना आहेत बघ. रामभाऊ म्हणतो ते खरं आहे, पण याचा फायदा आपल्याला कसा होतोय ते तरी सांगा. हे बघ, याचा फायदा आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्याला सुरुवातीला दर वर्षाला 12 रुपयाचा आपल्याला प्रीमियम भरायचा आहे, फक्त 12 रुपये. अरे हे तर आपल्या सकाळच्या चहाचे खर्च दाम आहे राव. आणि त्याचबरोबर ही जी योजना आहे ही अपघाती विमा योजना आहे बघ. अपघाती विमा योजना आणि तसं समजून सांगितलं. अरे समजा रामभाऊ हे पहा, जर रंग्या गाडीने धडकला, मेला, कचकाला, त्याच्या वारसाला किती मिळणार? हे बघा, या योजनेमध्ये कसं अपघाती संरक्षण विमा योजना आहे. यामध्ये समजा आता गाडीवरून फिरत एखाद्या गाडीची धडक लागली आणि त्याच्यामध्ये त्याचा हात म्हणा किंवा पाय म्हणा जर रिकामी झाला तर त्याच्यासाठी शासनाकडून 1 लाख रुपये मिळतात. आणि जर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर या विमा योजनेअंतर्गत त्याला 2 लाख रुपयाचा विमा मिळतो. पण ह्याच्यासाठी वयाच्या 8 मिनिट आहे का भाऊ? हो, आहे की रे. म्हणजे आपल्याला पण त्या योजनेचा फायदा घेता येतो का रामभाऊ? या योजनेसाठी वयाची अट आहे 18 ते 70 वर्ष वयोगट. अरे रामभाऊ, ही झाली एक योजना, मग अजून ती दुसरी योजना ही कशी काय आहे रे? या दुसऱ्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना. असं नुसतं नाव सांगून कसं करणार? चांगलं सांगितलं का ती योजना काय लागते? ही जी योजना आहे या योजनेसाठी आपल्याला 330 रुपये वर्षाला भरायचे आहेत बघा. ते कसं काय? रामभाऊ, 330 रुपये भरल्यावर आपल्याला योजनेचा फायदा कसा होतोय ते तरी सांगा की राव. हे बघा, याच्यामध्ये वेळ काळ काही सांगून येत नाही. आपला मृत्यू कसा होईल किंवा काय, तर त्याच्यासाठी आपल्याला वर्षाला 330 रुपये भरल्यानंतर समजा आपला नैसर्गिक मृत्यू जरी झाला किंवा इतर कारणाने जरी मृत्यू जर झाला तर या योजनेअंतर्गत आपल्याला शासनाकडून 2 लाख रुपये मिळतात बघ. त्याला वयाची काही अट काय आहे का नाही? हो, याला वयाची अट आहे 18 ते 50 वर्ष वयोगट. या झाल्या 2 योजना. आता ही तिसरी योजना कसली आहे ते तरी सांगेल. ही तिसरी योजना म्हणजे अटल पेन्शन योजना आहे बघ. रामभाऊ, पेन्शनच्या प्रमाणात पैसे भरायचे आहेत, पण त्याचा फायदा आपल्याला कसा होतोय ते तरी सांगा. या योजनेमध्ये आपल्याला 150 ते 250 रुपये प्रमाणे ही योजना जी आहे आपल्याला 60 वर्षानंतर कामाला येणार आहे. या योजनेसाठी आपल्याला 18 ते 40 वर्ष वयोगटाची अट आहे.
आणि या योजनेमध्ये जेव्हा आपण 150 ते 250 रुपये प्रमाणामध्ये पैसे भरू 60 वर्षानंतर आपल्याला शासन 3000 ते 5000 रुपयापर्यंत पेन्शन योजना लागू करते बघ. अहो रामभाऊ 3000 ते 5000 पण ते कसे भेटणार? हे बघ तात्या, तुला एकच पोरगा आहे आणि त्याची बायको कशी किती कुठं आहे ते तुला माहीत आहे. तुला जेव्हा 60 वर्षानंतर पेन्शन चालू होईल तेव्हा ती तुझ्याकडे पैशाची आशेने का होईना तुला ती सांभाळणार आहे बघ. होय का तू म्हणतोस ते बरोबर आहे बघ. पण रामभाऊ ह्याच्यासाठी खातं तिथं बँकेत खोलावं लागतं का? हो, या योजनेसाठी आपल्याला बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये खातं खोलावं लागतं बघ. ते कसं काय? ही जी योजना आहे आपल्याला म्हातारपणाची काठी पण आहे आणि ही योजना 60 वर्षानंतर आपल्याला पेन्शनच्या रूपात लागू होणार आहे बघ. अहो मी ह्या तिन्ही पण योजनेचा फायदा घेणार आहे. तूच काय आम्ही पण या योजनेचा फायदा घेणार आहे आणि तुम्ही देखील या योजनेचा फायदा घ्या. धन्यवाद. आदरणीय नंदकिशोरजी भोसले सर हे आपल्याला या ठिकाणी आजचा प्रसंग मानतात. आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम आजच्या ह्या ज्या शेळीपालन कोर्समध्ये ज्यांनी आपलं यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला माहिती असेल की भारत हा खूप मोठा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये आपली लोकसंख्या पाहता जेवढे लोक म्हणजे ॲटलिस्ट 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत जे शिकतात त्यामध्ये किती लोकांना नोकऱ्या मिळू शकतात? 2% लोकांना. म्हणजे 100 पैकी फक्त 2% लोकांना शासकीय किंवा निमशासकीय नोकऱ्या मिळतात. तर उरलेल्या 98% लोकांनी काय करायचं? तर उरलेल्या 98% लोकांनी स्वयंरोजगार म्हणजे छोटे मोठे उद्योग त्याची जशी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने त्यांनी ते उद्योग करायचे. तुम्हाला माहिती आहे देशामध्ये दरवर्षी श्रीमंत लोकांची यादी डिक्लेअर केली जाते. त्याच्यामध्ये किती लोकांची नोकऱ्या करणारे किती लोकांची नावं असतात? एकही नाही. तर ज्या परमेश्वराने जन्माला घालताना सगळ्यांना सारख्याच पद्धतीने जन्माला घेतले. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकजण स्वतःला घडवत असतो आणि हे घडवत असताना परिस्थितीनुरूप लोक यामध्ये घडत असतात. तर हे जे आजच्या कार्यक्रमासंबंधी बोलले, कारण बोलण्यासारख्या खूप गोष्टी असतात. स्वयंरोजगार म्हणजे स्वतःच्या हाताला रोजगार देतो आणि ह्यासाठी कुठलाही उद्योग करायचा म्हटला तर त्याला अर्थसहाय्य आवश्यक आहे. अर्थसहाय्य म्हणजे पैसे आणि हे अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जातं वेगवेगळ्या शासनांच्या केंद्र शासन किंवा राज्य शासन याच्या योजनांमधून. बरं, आता सगळ्या लोकांकडे व्यवसाय करण्याचे स्किल्स किंवा गुण उपजत असतात का? तर नाही. तुमच्यापैकी कितीतरी लोक शेळ्या पाळत होते, पण शेळी हा एक असा प्राणी आहे की बहुतेक सगळ्यांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी पाहिलेला असतो. म्हणजे हा काय फार असा वेगळ्या पद्धतीचा प्राणी नाही आणि हा पाळीव प्राणी असल्यामुळे जसं आपलं एक कुटुंब असतं तसंच ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक शेळीपालन, कुक्कुटपालन, आता काही ठिकाणी वराह पालन किंवा गाई म्हशी पालन हे केलं जातं. पण या सगळ्या गोष्टींना आपल्याला जर आर्थिक जोड असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकता. आता हा जो प्रशिक्षण कार्यक्रम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे आपण आयोजित केला होता, या कार्यक्रमामध्ये ग्रामीण स्वयंरोजगार याच्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन खूप आग्रही भूमिका आहे त्यांची, की लोकांना जर त्यांच्या हाताला तुम्ही काम दिलं आणि त्यांच्याकडे जर 4 पैसे आले तर ग्रामीण भाग, निमशहरी भाग, शहरी भाग आणि मोठे शहर यांचं जे सगळं अर्थकारण किंवा इकॉनॉमी जी चालते ते ह्याच्यावर चालते. तर तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने आता प्रशिक्षण घेतले याच्यासाठी काही बँकांच्या काही योजना आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. आपल्या जिल्ह्यामध्ये 50 शाखा आहेत. या 50 पैकी साधारण 45 शाखांमध्ये ह्या पद्धतीची कर्ज दिली जातात. शहरी शाखांमध्ये ही कर्ज देत नाही, पण शहरांमध्ये ज्या 8-10 शाखा आहेत त्यातल्या 3-4 शाखा तुम्हाला ह्या पद्धतीचे कर्ज देतात. तर ह्यामध्ये कर्ज देताना काही मिनिमम डॉक्युमेंटेशन लागतं. म्हणजे आता तुम्ही कुठले रहिवासी आहात तर तुमचा रहिवासी दाखला लागतो आणि या रहिवासी दाखल्यामध्ये आता एक नवीन सिस्टीम सुरू केलेली आहे शासनाने, की
आपलं आर्थिक प्रगती पुस्तक, म्हणजे ह्याच्या आधी जर तुम्ही कुठून कर्ज घेतले असतील तर ती कर्ज तुम्ही परतफेड व्यवस्थित केली आहे की नाही, त्याच्यासाठी एक सिबिल, एक तुम्ही नाव ऐकलं असेल, हे सिबिल रिपोर्ट काढला जातो. आणि ह्या सिबिल रिपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. बहुतेक सगळ्यांकडे, जे लोक 18 वर्ष पूर्ण असतील, बहुतेक सगळ्यांकडे पॅन कार्ड असतील. नसेल तर हे पॅन कार्ड साधारण 7 दिवसामध्ये तुम्ही अर्ज केला ऑनलाईन तर तुम्हाला ते घरपोच पॅन कार्ड येतं. हल्ली पॅन कार्डशिवाय कुठलीही बँक तुम्हाला कर्ज देत नाही. कर्ज घेण्यासाठी पॅन कार्ड हे अत्यंत आवश्यक, कारण हे जे पॅन कार्डचा जो नंबर आहे ना, हा युनिक नंबर आहे. युनिक म्हणजे काय, तुम्हाला जर एखाद्या नंबरचं पॅन कार्ड इश्यू झालं तर त्या नंबरचं कार्ड भारतात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला इश्यू होत नाही. आणि सगळ्या बँका आता पूर्णपणे संगणकीकृत म्हणजे कॉम्प्युटराइज्ड झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा ज्यावेळेस सिस्टीममध्ये फीड होतो तर भारतभर तुमचा पॅन कार्ड कुठेही टाकला तर तुमच्या नावासमोर तुम्ही कुठली कुठली कर्ज घेतलेत हे दिसतं. तर हे झालं तुमचं आर्थिक प्रगती पुस्तक. आत्तापर्यंत तरी कधीही कर्ज देताना, बँकेत नोकरी लागताना तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं जातं, पण व्यावसायिकांना बँक आजपर्यंत किंवा असे कुठल्याही बँकेमध्ये असे नियम नाही आहेत की कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं. त्यामुळं ही एक चांगली बाब आहे. पण तुमचं सिबिल ओके आहे की नाही हे मात्र तुम्हाला आवश्यकच आहे, अदरवाईज बँक तुम्हाला कर्ज देणार नाही. आणि सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्यवसायाची सुरुवात करतो तर आपली कॅपॅसिटी किती आहे त्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही आपला प्रस्ताव दाखल करायला हवा. प्रस्ताव म्हणजे काय, अर्जामध्ये तुम्हाला 10 शेळ्यांपासून तुम्ही सुरुवात करणार आहात किंवा 20, आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे ना एक स्वतःच्या हाताने जरी, तुमची जागा किती उपलब्ध आहे, तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था काय आहे, शेळीला चाऱ्याची व्यवस्था काय आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये नमूद कराव्या लागतात. त्यानंतर तुमच्याकडे मनुष्यबळ किती आहे हे सगळं व्यवसाय चालवण्यासाठी, ह्या तुम्हाला मी काही जुजबी गोष्टी सांगितल्या. पण कुठलाही व्यवसाय हा टप्प्याटप्प्याने सुरू केला जातो, अगदी खूप मोठी, कारण काय शेवटी बघा, तुम्ही कर्ज घेणार म्हटल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यायला लागणार, बरोबर ना. कारण बँक हे तुम्हाला इंटरेस्ट फ्री कधी लोन देत नाही, कारण आमच्याकडे जे पैसे आहेत ते कुणीतरी ठेव म्हणून ठेवलेले पैसे आहेत आणि लोकांनी ठेवलेल्या ठेवीवर आम्हाला व्याज द्यावं लागतं. मग आम्ही कर्जातून मिळालेलं जे व्याज आहे त्या व्याजातून ठेवीवरचं व्याज देत असतो. तर सुरुवात करताना तुमच्या मनामध्ये तुम्ही एक स्पष्ट कल्पना असायला हवी की मला सुरुवातीला 10 शेळ्यांमध्ये माझा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, माझ्याकडे समजा 5 गुंठे जागा आहे, खाण्याची, शेळीला चाऱ्याची व्यवस्था आहे लोकली अवेलेबल, नसेल तर तुम्हाला बाहेरून कुठून जर हिरवा चारा आणायचा असेल तर ते. आता तुम्हाला प्रशिक्षणामध्ये सरांनी सांगितलं असेल 2 प्रकारचे त्याच्यामध्ये, बंदिस्त शेळी पालन आणि ओपनमध्ये तुमचं काय त्याच्यामध्ये कंडिशन्स आहे, तुम्हाला शेळ्यांचं वजन किती दिवसात किती वाढतं किंवा काय क्वालिटीचं तुम्हाला त्याच्यामध्ये मांस मिळतं, लोकल मार्केट कुठं अवेलेबल आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. व्यवसायासारखं तुम्हाला अर्थार्जन करण्यासारखं दुसरं साधन नाही, कारण नोकरीमध्ये रिस्ट्रिक्शन आहे, तुम्हाला ठराविक पगार दिला जातो, त्याच्या पलीकडे तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवू शकत नाही. पण व्यवसायामध्ये कसं आहे की जितकी तुम्ही मेहनत घ्याल, जितकं चांगल्या पद्धतीने टेक्निकली आणि चांगल्या पद्धतीने तुमचं व्यवसायाचं नियोजन कराल तेवढं तुम्हाला अर्थप्राप्ती होऊ शकते. आणि त्याला काय असा टाईम स्पॅन नाही, जसं कुठल्याही नोकरीमध्ये वर्षातून एकदा तुमचा पगार वाढतो किंवा वर्षातून एकदा तुम्हाला महागाई भत्ता दिला जातो. ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या आर्थिक गोष्टी ज्या आहेत, म्हणजे त्याला म्हणतो आम्ही ऑपरेटिंग सायकल, म्हणजे आता तुम्ही पिल्लू आणल्याच्या नंतर ते पिल्लू किती दिवसामध्ये, किती महिन्यांमध्ये त्याचं वजन किती होतं, त्याच्याप्रमाणे तुम्हाला तुमची आर्थिक सायकल आहे, म्हणजे तुम्हाला येणारा खर्च आणि विक्रीतून मिळणारे पैसे याच्यातला जो फरक आहे तो तुमचा नफा. आणि तो जो नफा आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या व्यवसायात काम करता तर हेच काम जर तुम्ही बाहेर केलं असतं तर त्याचा जर तुम्ही आर्थिक स्वरूपामध्ये जर कन्व्हर्जन केलं तर महिन्याला 5,000 10,000 ज्याचं ज्या पद्धतीने नियोजन असेल तर तो तुमचा स्वतःचा मेहनताना पण त्याच्यामध्ये ॲड करायचा असतो. अशा खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी असतात, सांगण्यासारखं खूप आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय या जगामध्ये आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 98% लोक व्यवसाय करत आहेत, 2% लोक नोकऱ्या करत आहेत. आणि जोपर्यंत पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी आहे तोपर्यंत व्यवसाय चालत राहणार. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आम्ही दिले जातं. तर माझ्याकडून सांगण्यासारखं खूप आहे, पण मला तुमच्या मनातल्या काही शंका जर असतील तर त्याचं मी निरसन करू इच्छितो.
कारण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आमच्या बँकांच्या योजनांबद्दल सांगेन. पण तुम्ही जर मला काही प्रश्न विचारले, तुमच्या मनातल्या काही शंका असतील की बाबा किती दिवसामध्ये लोन दिलं जातं, तुमची प्रोसिजर काय आहे, किंवा त्याच्यामध्ये वयाची अट काय असते, दोघांना मिळून कर्ज देते का, बचत गटाला कर्ज देते का बँक, असे जर प्रश्न विचारले तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्यामधलं इंटरॅक्शन किंवा संभाषण होऊ शकतं. तर कुणाला जर काही शंका असतील तर त्यांनी तर विचारायला मला. तर वैयक्तिक भांडवल सोडता तुमचं भांडवल म्हणजे बँकेचं भांडवल भेटेल. हे बघा, त्याच्यामध्ये कसं असतं की 100% कर्ज कुठल्याही स्कीममध्ये मिळत नाही. का नाही मिळत? जर तुमचे स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये गुंतले नसतील, तुमचे स्वतःचे पैसे जर गुंतले नसतील तुमच्या व्यवसायात, तर लोक जास्त इंटरेस्ट घेऊन काम करत नाही. कारण आर्थिक नुकसान झालं तर कुणाचं होणार आहे? जिथून तुम्ही कर्ज घेतले त्या व्यक्तीचं होणार आहे, म्हणजे अर्थात बँक. म्हणून कुठल्याही व्यवसायामध्ये 5% म्हणजे समजा 100 रुपयाचा व्यवसाय असेल तर 5 रुपये तुमचे, 95 रुपये बँकेचे, असं व्यवसायाप्रमाणे ठरत होते की तुम्ही कुठला व्यवसाय करता. आणि व्यवसाय जर करणार, आता तुम्हाला समजा शेळी पालन करायचं, तुमच्याकडे जागा नाही तर तुमचा व्यवसाय होऊ शकत नाही ना तो. कारण प्राण्यांना राहायला एक ठराविक जागा तर पाहिजे. तर त्या पद्धतीने त्या व्यवसायाचा तुम्हाला तसं प्रोजेक्ट रिपोर्ट, सिंपल गोष्ट आहे की शेळ्या आणणार कुठून, त्यांना चारा कुठून मिळणार, पाण्याची व्यवस्था आहे की नाही, तुमच्याकडे जागेची व्यवस्था काय आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये द्यायला लागतात. आणि मार्केट काय आहे, किती तुमचं, जिथून तुम्ही आणणार आहात काय रेट आहे त्याचा, तुम्हाला किती आर्थिक गरज तेही पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जिथे कुठे व्यवसाय सुरू करायचा ना, म्हणजे आता समजा तुम्ही कुठे भाड्याने खोली घेऊन राहत असाल तर त्याचं लीज ॲग्रीमेंट लागतं. काय आहे की मोबिलिटी इतकी आहे लोकांची, लोक खूप स्थलांतर करतात इकडून तिकडे, म्हणजे बँकेचा अनुभव आहे. त्यामुळे काही डॉक्युमेंट्स बँक मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी करते, त्याच्याशिवाय बँक तुम्हाला कर्ज देत नाही. कारण शेवटी आर्थिक व्यवहार आहे ना, तुमचा आणि बँकेचा एक नातं निर्माण होतं. आणि त्याच्यामध्ये बँकेचा हेतू हा असतो की तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालला पाहिजे, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, तुमचं अर्थार्जन व्हायला पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती जर व्यवसायामध्ये प्रॉपरली सेट झाली तर त्याचं एक कुटुंब स्थिर राहतं. आणि त्याने जर त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने केला तर ती व्यक्ती आणखी 4 लोकांना रोजगार देऊ शकते. प्रपोजलच्या हिशोबाने जे डॉक्युमेंट्स पूर्ण कंप्लीट असले बँकेच्या हिशोबाने आणि आपण लोन द्यायला तयार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे इतके दिवस इथं आहोत त्यामुळे आम्ही डिफॉल्टर झालो, बँकेमध्ये आलो, तर ते सिबिल स्कोअरसाठी जे आमचं जे प्रपोजल आहे ते रिजेक्ट होणार का? सिबिल जर तुमचं चांगलं नसेल ना तर बँक तुम्हाला कर्ज देणार नाही, हा पहिला मुद्दा. पण सिबिल कायमस्वरूपी खराब राहत नाही. आता समजा तुम्ही पूर्वी कुठून तरी कर्ज घेतलेलं आहे, ते कर्ज काही कारणामुळे तुम्ही फेडू शकला नाही, तर त्याच्यामागची कारणांचा शोध घेते बँक. काही गोष्टी ज्या अशा असतात ना की ज्या तुमच्या आमच्या हातात नाही. समजा एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं आणि समजा त्याचा अपघात झाला किंवा काही त्याला आजारपण आलं दीर्घकालीन आणि ती व्यक्ती हप्ते फेडू शकली नाही, तर त्या व्यक्तीचा काय दोष आहे? अचानक जर काही ॲक्सिडेंट झाला, समजा हात मोडला किंवा पाय गेला किंवा एखाद्याची दृष्टी गेली, तर अशा गोष्टीमध्ये बँक सहानुभूतीपूर्वक विचार करते त्याला. पण समजा दुसऱ्या बाजूला व्यवसाय चांगला चालला आहे पण ती व्यक्ती कर्ज फेडत नाही, अशा व्यक्तीला कुठलीही संस्था कर्ज देत नाही. आणि कर्ज मिळवणं सोपं आहे, खरं सांगतो तुम्हाला. पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत आता. आणि प्रत्येक गोष्टीला बँकेमध्ये नियम आहेत. तुम्ही कर्जाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर सगळे कागदपत्र असतील तर आम्हाला बंधन आहे बँकेचं की आम्ही 8 दिवसात 9 दिवसात तुम्हाला कर्ज देणं आम्हाला बंधन आहे. आम्हाला वर त्याचं रिपोर्टिंग होतं की आम्ही 15 दिवस, 4 महिने, 6 महिने नाही ठेवू शकत तुमची फाईल. आणि जर कुठल्या स्पॉन्सरिंग एजन्सी थ्रू जर फाईल आली, म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र, ते अण्णाभाऊ पाटील, अण्णाभाऊ साठे आणि खूप सारे महामंडळ आहेत ना, त्यांच्या थ्रू जर फाईल आली तर त्याचं ट्रॅकिंग असतं सिस्टीममधून. त्या सिस्टीममधून ट्रॅक करून सुद्धा तुम्हाला वेळीच आम्ही कर्ज सँक्शन करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये पडाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात येईल. आणि जिल्ह्यामध्ये काही अडचण येत नाही, तुम्हाला वेळोवेळी प्रॉपर वेळेत कर्ज दिली जातं. ठीक आहे, आय थिंक बहुतेक. स्टँडअप इंडिया ही केंद्र शासनाची एक योजना आहे ज्याच्यामध्ये मागासवर्गीय लेडीज किंवा जेंट्स
यांना 10 लाखाच्या वर आम्ही कर्ज देतो, 10 लाख अँड हाफ. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही सबसिडी पण मिळते. सबसिडी म्हणजे थोडक्यात काय असतं की आता मी सांगितलं तुम्हाला, तुमचं प्रोजेक्ट आहे समजा 10 लाखाचा, तर त्याच्यामध्ये बँक तुम्हाला 8 लाख कर्ज देईल, केंद्र शासन तुम्हाला समजा 1.5 लाख देईल, 50,000 तुम्ही टाकायचे. तर 1.5 लाख आहे ना, ते नॉन रिफंडेबल, हे तुम्हाला मिळणार सब्जेक्ट टू तुम्ही तो व्यवसाय व्यवस्थित चालवा. याच्यामध्ये लोक कितीपर्यंत सँक्शन होते? कितीपर्यंत? 1 कोटीपर्यंत. स्टँडअप इंडिया 10 लाखाच्या पुढे आणि 1 कोटीच्या आत. मुद्रा योजना आहे ती तुम्हाला 20,000पासून 10 लाखापर्यंत. खूप साऱ्या योजना आहेत सरकारच्या. तुम्ही जर आता बऱ्यापैकी लोक स्मार्टफोन वापरतात, तुम्हाला साईटवर सगळं मिळतंय. फक्त मी कुठल्या योजनेला कसा प्राप्त मी इलिजिबल आहे हे तुम्हाला बघावं. आणि व्यवसाय करायचा म्हणून कर्ज घ्या, सबसिडी मिळते म्हणून कर्ज घेऊ नका. दॅट इज रॉंग. तर ते आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की लोक फुकटचा पैसा मिळवण्यासाठी काहीतरी खोटी कागदपत्र दाखल करून प्रस्ताव दाखल करतात, 2-4 लाख रुपये कर्ज घेतात आणि आयुष्यभरासाठी स्वतःचा सिबिल खराब करून घेतात. आणि मग तुम्हाला कुठलीच बँक आयुष्यभर उभं नाही करत. आणि इथं प्रत्येक लोन आपण ज्यावेळेस सँक्शन करण्यासाठी जातो त्यावेळेस तुम्ही प्रत्येक गोष्टीला मॉर्गेज करून घेता का? जमीन नाही, मॉर्गेज घेत नाही. मॉर्गेज द्यायला तुमच्याकडे प्रॉपर्टी असते, तुम्ही कर्ज मागायला कशाला याल? हल्ली विदाऊट एनी मॉर्गेज बँक खूप सारी कर्ज देते, कारण प्रत्येकाकडे प्रॉपर्टी नाही ना. खूप साऱ्या स्कीम्स अशा आहेत की तुम्हाला 50 लाखापर्यंत एक नया पैशाचं मॉर्गेज द्यायला लागतं, पण तुमचे प्रोजेक्ट व्हॅलिड्स पाहिजे, टेक्निकली फिजिबल, इकॉनॉमिकली व्हायबल. हे आमचे टेक्निकल शेळीला जागाच नाही, एखादी जागा लीजवर बी घेऊ शकतो लीज ॲग्रीमेंट पाहिजे त्याला. लीज 5-10 वर्षाचा पर्याय उपलब्ध असतात. किरायाने घेऊ शकतो. करायचं म्हटलं तर पर्याय उपलब्ध होऊ आहे. शकतंय बाबा, माझ्याकडे शेतीच नाही असं म्हणून मी नाही, मी लीजवर घेतले कुठला कुठला. आणि व्यवसाय करण्याआधी आहे ना, तुम्हाला थोडंसं त्याच्यावर ज्ञान पण आवश्यक आहे. नुसतं काहीतरी करायचं म्हणून त्याला अर्थ नाही. ते बँकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं, ते अनुभवी असतात ना. आता ज्या गावामध्ये समजा 2,000 लोक राहतात, ऑलरेडी 10 किराणाची दुकान आहे, मग तुम्ही किराणाच्या दुकानासाठी प्रस्ताव सादर करता, चालणार आहे का मला सांगा? जिथं ऑलरेडी 10 आहेत तर तिथं 11वं दुकान चालणं आवश्यक आहे. चालू शकतं जर तुमचं लायनिंग चांगलं असेल, तुमच्याकडे उधारी द्यायची कॅपॅसिटी जास्त असेल तर कदाचित चालू शकतो. कदाचित ना, कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यात प्रामाणिकपणा फार आवश्यक आहे. कारण तुम्ही थोड्या पैशांसाठी स्वतःचा जर सिबिल करून घेतला तर उर्वरित आयुष्यभरात तुम्हाला पश्चाताप करण्याशिवाय तुम्हाला दुसरा मार्ग नाही. कारण बँक बघते, आजकाल सगळं कॉम्प्युटराइज आहे ना, काही लपून राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला घडवू शकता त्याच्यामध्ये व्यवसायाच्या. ठीक आहे, चलो खूप खूप दिशा देण्याचं काम आदरणीय कारागृह अध्यक्ष आदरणीय भोटे सर यांनी आपल्याला केलेलं आहे. एक दिशा आपल्याला ते देत आहेत. तर असे आदरणीय भोटे सर हे आपल्याला या ठिकाणी आज मनोगत व्यक्त करतील, मार्गदर्शन करतील. सरांसाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचार परंपरेनं समृद्ध महाराष्ट्रामध्ये आज येथे बीड येथे या कारागृहात बँकेचे नंदकिशोर भोसले रिजनल मॅनेजर, त्याचप्रमाणे निनावे सर, त्याचप्रमाणे देशपांडे सर आणि परीक्षक म्हणून आलेले देशपांडे सर आणि मोदकुरे सर, आमचे सुभेदार साहेब, सर्व स्टाफ आणि तुम्हा सर्वांचं एक गोड कौतुक करावं. एक फूल देऊन तुमचंही कुणीतरी स्वागत जेलमध्ये केलं पाहिजे. मग कल्पना सुचली की यांचं करण्यापेक्षा तुम्हाला एक सर्टिफिकेट कोर्स विथ एक पुष्पगुच्छ दिलं तर तुम्हालाही चालना मिळेल की बाबा थोडंसं काहीतरी आपण इथं जेलमध्ये राहून बी आपलं कौतुक करणारी गोड माणसं आहेत आणि बाहेर गेल्यानंतर कुठंतरी आठवून कोर्स केला, आमचंही कौतुक झालं. काय समाजातलं तुम्ही स्वतःची किंमत कधीच कमी नसते माणसाची. कारण परवा एक उदाहरण मी दाखवलं, मला वाटलं हे असेल पुढं काय नाव उभं राहा.
तुझी किंमत किती आहे ती तुला दाखवून दिलेली आहे, बस करायला त्याला कळलं. तर आपली किंमत कधीच स्वतःची कमी समजायची नसते. आपल्याला सगळंच पोलिसानं, वकिलानं, समाजानं सगळा चोराडा केला आपला समाज व्यवस्थेनं. म्हणून आपली किंमत स्वतःला कधीच कमी समजायचं नाही, आपला स्वाभिमान कधीच दुखून द्यायचा नाही. इथं असलो तरी बाहेर तुम्ही काय शिक्षा लागलेली पूर्ण नाही किंवा काय, जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही निरपराधच आहे. तुम्हाला फक्त आरोपित आहात, तुम्ही कैदी नाही, म्हणजे असं तुम्ही ही नाही. त्याच्यामुळे स्वतःला कधीच कमी इथं आहे तरी जे काय आवश्यक आहे फक्त फॅमिलीपासून तुम्ही बाजूला आहे, हेच मोठी शिक्षा आहे. खरी शिक्षा कुटुंबाला. तर आजच्या दिनानिमित्त हे जे शेळीपालनाचा व्यवसाय का घेतला की आजच्या परिस्थितीमध्ये नोकऱ्यांचं सांगितलं सरांनी की 2% नोकऱ्या नाहीत आणि श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याशिवाय आपलं स्वतःचं जीवन आपण सार्थक करू शकत नाही. जास्त तुम्ही मेहनत करचाल, सकाळी कोंबड्याचं उदाहरण दिलं हे पाठ उठतो उदाहरण असतं, सकाळी उठलं पाहिजे, कामधंदा केलं पाहिजे आणि हरामचं खाल्लं नाही पाहिजे. वडिलांना आपले जे काय बॉर्न विथ सिल्वर कुणी मग आहेत श्रीमंत लोक त्यांचं ठीक आहे. मॅक्झिमम समाज हा आपला सगळा ग्रामीण भागातला आहे. आता मी ग्रामीण भागात जेव्हा पुण्यासारख्या ॲग्रिकल्चर कॉलेजला शिकायला गेलो फर्स्ट इयर 1989 85% मार्क होती मला दहावीला. सुरुवातीच आमचं इकॉनॉमिक्सचं लेक्चर झालं, ॲग्रिकल्चर जे गॅमलिंग ऑन मान्सून. भारतीय शेती हा पावसाचा जुगार आहे. म्हणजे 70% 70% जनता ही आपली शेतीवर अवलंबून आहे, 30% लोक हे बाकीच्या व्यवसायावर आहे. म्हणजे शेतीप्रधान देश आहे, शेतीला व्हॅल्यू आलेली आहे, सर्वांना नोकरी नाही आणि शेतीशी लँड बिझनेस म्हणजे हे शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, काय आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, काय ते बरेच आता ॲग्रिकल्चर ओरिएंटेड बिझनेस सुरू झालेले आहेत. मॅप्रो असे प्रोजेक्ट, बाहेरचे व्यापारी लोक मोठे कंपन्या स्थापन झालेल्या. आपण छोटा मोठा उद्योग, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे. आता हे हॉर्टिकल्चर झालेलं, यांच्याकडे जाम, जेली, केचप, मार्मलेट असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. म्हणजे अनेक व्यवसाय आहे की जेणेकरून आपला ब्रँड तयार करू शकतो. की बीड जिल्ह्यामध्ये तुमचा इथं जो आता जो प्रोजेक्ट आहे दुधाचा, काय नाव आहे याचं, तिरुमल्ला, शून्यातून त्यानं आज देशामध्ये आदर्श निर्माण केला त्या संस्थेनं. आपण का करू नये? साधा कुठलाही प्रोडक्ट राहू द्या तुमचा, तुम्ही सुद्धा त्याचे ब्रँड होऊ शकता. विल पॉवर स्ट्रॉंग असल्यानंतर माणूस काय करू शकतो? भांडवल द्यायला संस्था आहेत, फक्त विचार आणि चांगले विचार आणि चांगल्या आचारानं जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. मी व्यवसायामध्ये गद्दारी नाही केली पाहिजे. आता सांगितलं की सबसिडी मिळतो म्हणून मी व्यवसाय करणार आणि माझा हे करणार, सिव्हिल खराब करणार, हे असं नाही. तर मला एकच उद्देश आहे की 8-10 दिवसांमध्ये जे मी नॉलेज घेतलं म्हणजे अक्वायर द नॉलेज फ्रॉम पॉसिबल सोर्स. काही घ्या तुम्ही, स्वतःमध्ये बदल झालाच पाहिजे. बदल नाही झाला तर दुनियाच नाही. आज जो आहे मी उद्या वेगळाच पाहिजे, उद्या वेगळाच ज्ञानात घेतलं पाहिजे. आजच्यापेक्षा मी वेगळा उद्या कसं असेल हा भगवद्गीतेचं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे स्वतःमध्ये वेगळा आनंदी ठेवा. एक दिवस आपल्या आयुष्यातला कमी होतोय, संगती चांगल्या ठेवा. बाहेर सुटल्यानंतर संगत चांगलं ठेवा, तुमचं काही वाकडं होतं. फक्त संगतीमुळं माणूस कुसंगत का फल त्याचं होत आहे आपल्याला सांगायची गरज नाही. मॅक्झिमम लोक फसलेले आहेत आणि या जेलमध्ये जवळजवळ 70-80% लोक निरपराधी असतील, 10% असतील क्रिमिनल, काहीतरी जाणतीपणे झालेला गुन्हा असतो. चुकणे हा गुणधर्म आहे माणसात, परत चूक करणं म्हणजे गोड चूक करणं, त्याला माणूस म्हणायचं. तर त्या माध्यमातून तुमचं जे गोडकौतुक करण्यासाठी या बँकेच्या माध्यमातून ही मंडळी आपल्याकडे आली. याने एक चांगलं स्वप्न तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याची पूर्तता करणं तुमच्या हातात आहे. सुटल्यानंतर सुटणारच आहे. इथे एवढी परमनंट राहायला कोण आलेलं नाही. आलाय परमनंट राहायला जाणारच आहे. कुठं जरी एखाद्याला लागली तरी तो बाहेर जाणारच आहे. आणि सुट्टे असतात, पुनर्वसन आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याच्यामुळं एकच मला म्हणायचं आहे की माणसाशिवाय माणूस जगू शकत नाही. इथं जरी आला तरी तुम्ही तुमची खरी आठवण येते का नाही? आईवडिलाची आठवण येत नसते ना. मग आला तो वेळ चांगले मार्गात घाला, चांगलं वाचन करा, चांगली संगत करा. म्हणजे विचाराचं तुमच्यामध्ये चांगले विचार असतील तर झोपी तशी चांगली येते. वाईट विचार दिवसाचं डोक्यात आणले ते स्वप्नात सुद्धा वाईट येत राहतात तुमच्या. त्यामुळं ह्या 10 दिवसाच्या प्रोग्राममध्ये जे बी काय शिकला तुम्ही त्याचं आत्मचिंतन करून आपल्याकडं प्रॉपर्टी असो नसो लीज करा, काय करा,
इच्छा असेल तर मार्ग निघू शकतो. प्रबळ इच्छा असेल तर तुम्हाला मार्ग निघू शकतो. फक्त आपण कसं राहावं आणि समाजानं आपल्याला जर आता जरी ठप्पा मारला असेल हे असं होता जे काय विचार करायचं नाही त्याचा. निंदकाचे घर असावे शेजारी. लोक काय म्हणली तुला चोर म्हणून ठप्पा मारला 2-4 केस टाकले तरी जाऊ दे सोडून होतं माझ्याकडे मी सोडून दिलं. वाल्याचा मालक नाही झाला मी कोण. तिथं 1000 मारलेले लोक येतील काय सर त्यानं राम हे लिहितोय मी तर काय किरकोळ माझं अस्तित्व टिकण्यासाठी मी 4 चोऱ्या केल्या संपला विषय सोडून द्यायचं. जास्त समाजाचा विचार करायचा नाही. मी फक्त कसं चांगला वागेल मी कुठं फसणार नाही मी कुणाची लुटमार करणार नाही. लक्षात आलं का ही वृत्ती सोडून दे. आणि माणसाला लागते किती खायला थोडंसं लागते हो. 2 टायमाला जेवण खायला सगळं जागाच राहणार आहे. लता एवढी मोठी प्रॉपर्टी एवढी आवाजच स्फूर्ती राहिलं कारण 3 तास सर मी बघत होतो त्या कार्यक्रम. फक्त माणसाचं काही नाही या भूतलावर अस्तित्व थोडं आहे. तेवढ्या काळापुरतं समाजानं आपल्याला गेला तर 4 लोकांना नाव काढावं की होता नाव तर राहत नाही पण एक चांगला माणूस होता उपयोगी पडत होता लोकांच्या अडचणीला येत होता. एवढंच शिल्लक राहणार नाही तर कुत्रे मांजरं सगळे जगतातच. प्रत्येक जण जीवन जगतोय खातोय. खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं का त्यासाठी स्ट्रगल करायचं हे बी आपण परीक्षण करण्याची वेळ आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं झालेले ट्रेनिंग सरांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्या माध्यमातून तुम्ही 8-10 लोक एकत्र आला आणि चांगली प्रकारची कार्यशाळा सरांचं हे देशपांडे सर हे आमचे गुंड सर तुम्हाला काय परीक्षा घेतली परीक्षा पास सर्टिफिकेट मिळतील. बाहेर गेल्यानंतर तुमचं नवीन आयुष्य चांगलं पुढल्या समृद्धी भरभराटे जाईल. एवढंसं मी शॉर्टमध्ये थोडंसं माझं मनोगत व्यक्त करून मी 2 शब्द संपवतो. आणि उपस्थित आदरणीय वैटे सर आदरणीय भोसले सर माझे मार्गदर्शक पण आहेत आणि चांगले मित्र पण आहेत. आदरणीय गुंड सर देशपांडे सर सुभेदार सर यांनी उपस्थित असलेले सहकारी कर्मचारी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी. सर्वप्रथम ज्यावेळी मला सरांकडे एक मेसेज आला की मला इथे आमच्या कारागृहामध्ये प्रशिक्षण आयोजित करायचं आहे. सर्वप्रथम थोडंसं टेन्शन पण आलं आणि चिंता पण वाटली की खरंच आपण या ठिकाणी या लोकांपर्यंत पोहोचून आपल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. पण नंतर एक विचार केला की नाही इतर ठिकाणी पण होत आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण तर आपण सुद्धा एक प्रयत्न करायला काही हरकत नाही. मी लगेच त्यांना होकार कळवला. त्यांच्याकडनं लगेच दुसऱ्या दिवशी पत्र आलं आणि 3ऱ्या दिवशी आम्ही 3ऱ्या की 4थ्या दिवशी लगेच प्रशिक्षणाला सुरुवात केली. लगेच आमच्यामध्ये जे सर्वोत्कृष्ट जे बीड जिल्ह्यामध्ये अवेलेबल असलेले मार्गदर्शक साळवे सर आहेत त्यांना मी लगेच फोन केला आणि त्यांना लगेच या प्रशिक्षणासाठी त्याची मंजुरी मिळवून घेतली आणि त्याप्रमाणे आपला शनिवारपासून कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला पहिल्या दिवशी थोडंसं कन्फ्युजन होतं की हे लोक इथे जे आलेले आहेत ते आपल्या याच्यामध्ये बसणारे आहेत की नाही म्हणजे प्रशिक्षणात काही आमच्या अटी असतात त्या अटीमध्ये बसणारे आहेत की नाही. त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला पहिल्या दिवशी आमच्याकडे 41 लोकांची उपस्थिती होती. त्यानंतर काही कळले त्यानंतर असे करता शेवटी आम्ही 30वर आलो. पण 30 लोकांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे जे प्रशिक्षण दिलं गेलं त्याचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांनी आपला 100% इथे दिलेला आहे. त्यांनी जे रेकॉर्ड केलेलं आहे त्यांच्या ज्या वह्या वगैरे आहेत अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी इथे जे शिकवलं गेलं आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि इथनं गेल्यानंतर त्यांना त्या जे रेकॉर्ड केलेलं आहे त्याचा फायदा होणारच आहे. आणि इथनं जर तुम्ही जे बाहेर जाणार आहात तर एक आमचे RCTचे दूध बनवूनच जाणार आहात आणि RCTचा प्रचार आम्ही तुमच्याकडनं अपेक्षित करणार आहोत. कारण की RCT अशी आहे की ते प्रचाराशिवाय पुढे जाणार नाही आणि जे आमच्याकडे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी असतात तेच आमचा प्रचार योग्य प्रकारे करू शकतात. आणि जो प्रचार तुम्ही करणार आहात तर तुम्ही इथलं काय प्रशिक्षण घेतलं त्याच्याच माध्यमातून तो प्रचार पुढे जाणार आहे. त्याप्रमाणे मला माहिती आहे की तुम्ही लोकांनी खरंच मेहनत घेतलेली आहे. इथे आपलं 100% दिलेलं आहे. इथे शिकवणाऱ्यांनी सुद्धा 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही स्वतः प्रूव्ह केलेला आहे. आता इथे जी परीक्षा झाली आहे तुम्ही तुमच्या पेपरच्या सोडवण्यावरून आमच्या एकंदरीत असं लक्षात आलं की आम्ही आतापर्यंत ज्या बॅचेस घेतलेल्या आहेत त्यात सर्वोत्कृष्ट बॅच आम्ही तुमची गणना करू शकतो. कारण की इतक्या चांगल्या पद्धतीने पेपर सोडून जो रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे तर आम्ही जे शिकवलेलं आहे ते सार्थक असं एका प्रकारे आम्हाला वाटत आहे. तुम्ही जे पुढे जे वाटचाल करणार आहेत तुम्हाला मी शुभेच्छा देतच आहे. आणि भविष्यात जर RCT तर्फे अशा काही प्रशिक्षणाची गरज असली तर आम्ही सदैव जे कोशाचे सुरू करू
आपण. नक्कीच सरांनी जी आता अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही नक्कीच एक रेशन कुस्ती मॅच इथे आयोजित करू आणि अशाच प्रकारचा सहभाग तुमच्याकडनं आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि मी इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. यानंतर भास्कर प्रल्हाद बिटे. यानंतर बालाजी शेषकुमार लांडगे. तुम्ही थोडं पुढे यानंतर संकेत भागवत वाघ. वर बघ, समोर बघा, थोडा यानंतर आदिनाथ सुधाकर गायकवाड. संतोष कृष्णा पंडित. करंदकुशी सिरसागर. पुढे शाहूराज व्यंकटराव बडे. केतन संतोष लोमटे. संदीपान गोंडे. अंगद अर्जुन मुंडे. नंतर सूरज अशोक. कल्पना बालाची निवृत्ती गाय. सचिन अशोक कांबळे. स्पेलिंग मिस्टेक आहे का काही चेक करा. आणि हे शेवटचं सर्टिफिकेट आहे. या प्रशिक्षणासाठी आदरणीय TL पवार सर यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आदरणीय रिजनल मॅनेजर भोसले सरांनी वेळात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. सर्व ट्रेनिंग्सतर्फे कारागृहातर्फे आदरणीय नंदकिशोरजी भोसले सरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अध्यक्षक आदरणीय भोयटे सरांनी जी आपल्याला जगण्याची ऊर्जा दिली असे भोयटे सर आदरणीय भोयटे सरांचं मी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. आपल्याला बाह्य परीक्षक म्हणून आदरणीय गुंड सर या ठिकाणी आले, आपली परीक्षा घेतली, मूल्यमापन घेतलं आणि आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्र वाटप झालं. तर आदरणीय
डॉक्टर गुंड सरांचे मी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय देशपांडे सर ज्यांनी EDP चं उद्योजकता विकासाचं मूल्यमापन करून आपल्याला प्रमाणपत्र वितरित केलं, असे देशपांडे सरांचं मी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी सुभेदार साळवे सरांनी आम्हाला या ठिकाणी बॅचसाठी खूप सहाय्य केलं. आदरणीय सुभेदार साळवे सरांचे मी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. ज्यांनी सतत पाठपुरावा करून हे ट्रेनिंग या ठिकाणी आयोजित केलं, असे आदरणीय TL पवार सरांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. सुरुवातीला SS पवार सर देखील या ठिकाणी उद्घाटनाला होते. SS पवार सरांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभलं, सरांचंही योगदान या ठिकाणी झालं. मी पवार सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. आदरणीय काकडे सर तसेच जोगिराव सर आणि आदरणीय सर्व या ठिकाणचा स्टाफ, म्हणजे आम्हाला कोणीही या ठिकाणी कसली कमतरता पडू दिली नाही. वेळोवेळी शिस्तीमध्ये या ठिकाणी ट्रेनिंगला सर्वांनी सहाय्य केलं. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आदरणीय प्रधान सर जे आपल्या RCT मध्ये फोटोग्राफीचे ट्रेनर आहेत, DST ट्रेनर, त्यांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलं. मी प्रधान सरांचे आभार व्यक्त करतो. एक पडद्या पाठीमागची भूमिका जी आहे, आमचे स्टाफ शहनावाज पठाण आणि संतोष काळेगावकर सर यांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं. त्यांचे आजच्या प्रसंगी या ठिकाणी सर्व ट्रेनिंगतर्फे आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी स्नेह दिला, भरपूर प्रेम दिलं आणि या वातावरणामध्ये आपण सर्वांनी एक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण पण या ठिकाणी कंप्लीट करून घेतलं आणि या प्रशिक्षणाला सहकार्य केलं. आपल्या सर्वांचे मी स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आजचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. आणि तुमचंही सगळ्यांना टाळ्या वाजवून करा.